こんにちは、皆さん。お元気ですか？元気でいらっしゃいね。今日は JLPT-N3 の第3課の漢字学びましょう。その前に練習しましょう。練習。この漢字はどういうふうに読みますか？覚えますか？じゃあ、ここの漢字ですね。どんな漢字ですか？横、横。very good。その後は段ですね。段、断る。そう。これは歩道だから、言葉は横断歩道というのは、ペデストリアンクロッシング。横断歩道。very good。その後は、この漢字はそうですね。どんな感じでしょう？認める。認める。正しいです。この漢字はどういうふうに読みますか？これは入るの漢字ですね。入れるとか入る。家に入るとか、カップに水を入れる。そうですね。入、その後は学ぶの漢字です。学ぶというのは何かを勉強するとか何かを学ぶ。入学、これは式の漢字ですね。式、入学式というのは、ज्यावेळेस तुम्ही फर्स्ट टाइम एखाद्या कॉलेजमध्ये स्कूलमध्ये ऍडमिशन घेता त्यावेळेस वापरला जातो. न्यू गाकू शिकी. ठीक आहे? सेरेमनी. その後は、そうですね。これは石編。石編です。石というのは、ストーン。じゃあ、確かめる、確かめるの漢字と認めるの漢字を一つの言葉に来たら、確認、確認というのは confirmation。確認する、confirm करणे。その後は、この漢字はとても簡単ですよね。どんな感じでしょう？送信、very good。そうというのは、送る、送る。その後は、この信は、信じるというのは、trust or believe。送信というのは、送る。この漢字は、この漢字は飛ぶの漢字ですよね。空を飛ぶ、飛ぶ。この漢字は、行くの漢字です。だから、ひ、こ、これは木です。木というのはマシン。飛行機、エアプレーン。じゃあ、この漢字、底辺ですよね。底辺、底辺。だから、押す、押すというのはプッシュ、押す。この漢字、さっき言いましたよね。じゃあ、確かめる、確かめるというのは confirm。わかりましたか皆さん？よく勉強してくださいね。うん、よく頑張りました。じゃあ、今日の漢字学びましょうか。とても簡単です。今日はサイン。レッスンはサインです。サインというのは、道を歩くときは結構いろいろなサイン見ますよね。皆さん。じゃあ、今日はサインの漢字学びましょう。じゃあ、とても簡単です。一番最初はどんな感じでしょう？これは、ひ、ひ。訓読みはないんです。大体漢字は音読みだけあるので、言葉は覚えるのは大切です。じゃあ、シングル漢字はどこにも来ないので、一つの漢字の言葉の中に来るんです。言葉を学びましょう。非、漢字は非です。非常、非常というのはエマージェンシー。非常。その後は、非常口。非常口。
तो यू नो अन एमर्जन्सी एक्झिट. जपानी जे घरं असतात ना, तर त्या घरांमध्ये एका कोपऱ्यामध्ये हिजोगुची ही नक्की असते. म्हणजे जपानमध्ये जिशिन वगैरे होतात किंवा अजून नैसर्गिक काही गोष्टी होतील की त्यावेळेस घरातून पळून जाण्यासाठी किंवा बाहेर पडण्यासाठी एक रस्ता असतो. त्याला म्हटलं जातं एमर्जन्सी एक्झिट. हिजोगुची. हिजोनी म्हणजे एक्स्ट्रीमली. हिजोनी ओमोशिरोई देस म्हणजे एक्स्ट्रीमली इंटरेस्टिंग किंवा मनोरंजक होतं आपण सांगू शकता. हिजोनी ताहेन देस म्हणजे हिजोनी खूप जास्त डिफिकल्ट होतं. ठीक आहे. सो अशा पद्धतीने हिजोनी, हिजोगुची और हिजो हे शब्द वापरले जातात. म्हणजे तुमच्या लक्षात आले की नक्की कोणत्या तरी शब्दाबरोबर येतात. हा पुढचा जो शब्द आहे ना जो, तो पण आपण शिकणारच आहे लवकर. कांजी कशी काढतात हे बघून घेऊया. एकदम सिंपल आहे. पहिल्यांदा काय करायचंय, ओके सेम पेन झाला. इची एक रेग नी सान शी. ठीक आहे. सोनातवा गो रोकू शिची हाची. किती सिंपल आहे. कशासारखी वाटतेय कांजी? इंद्रांचं शस्त्र असतं तसं वाटतंय का? काही लक्षात ठेवू शकता तुम्ही. एकदम सोपं. ही असं रिडिंग आहे त्याला. ठीक आहे. पुढे आहे जो. या कांजीला पण कुनियोमी नाहीये. कुनियोमी वा नाईन देस. ओनियोमी वा जो उ जो. काय केलंय बघा, एकदम सोपं आहे. पहिल्यांदा शब्द बघूयात. निचिजो. निचिजो म्हणजे एव्हरीडे. ओके. निचिजो एव्हरीडे. आणि नंतर आहे सेइजोना. सेइजोना हा ना केयुष आहे म्हणून ना लिहिलंय. बट सेइजोचा अर्थ होतो नॉर्मल. ओके. सो मगाशी आपण काही शब्द बघितले होते त्याच्यामध्ये शब्द होता हिजो म्हणजे एमर्जन्सी. ठीक आहे. हिजोनी म्हणजे एक्स्ट्रीमली. तर त्याच्यामध्ये हा जो वापरला जातो. पहा काय केलंय. इच नी सान. ओके. त्यानंतर शी गो रोकू शिची हाची. त्यानंतर क्यू जू आणि नंतर जुईची. अशा पद्धतीने ही जोची कांजी काढली. शब्दार्थ लक्षात ठेवताना हिजो हा जर शब्द लक्षात ठेवला तर हिजोगुची लक्षात ठेवा. अँड एमर्जन्सी एक्झिट. त्याच्यामध्ये तुमच्या जवळजवळ 3 कांजी लक्षात राहतील. एक गुची म्हणजे कुचीची कांजी माउथ. त्याच्या अगोदरची ही म्हणजे हिची काय एमर्जन्सीची कांजी. नंतर जोची कांजी आहे ही. सो हिजोगुची म्हणजे एमर्जन्सी एक्झिट. ठीक आहे. पुढे बघू. येस. ही कांजी पाहिली आहे का कुठे? एकदम सिंपल कांजी आहे. ही खाईची कांजी आहे. खाई म्हणजे फ्लोअर. फ्लोअर. बिल्डिंगचे फ्लोअर असतात ना त्यासाठी वापरली जाते. इकाई, निखाई, सांगखाई आपण बोलतो की नाही त्यासाठी वापरला जातो. बघा काय केलंय. पहिल्यांदा काय काढलाय. हा जो पार्ट आहे ना याला ओ जातो किंवा को जातो हेन असं म्हटलं जातं. को जातो हेन. या ठिकाणी आलाय म्हणून हेन वापरायचा. इथे जर आला असता ना या बाजूला तर त्याला ओ ओ जातो असं म्हटलं जातं फक्त. मी तुम्हाला सांगणार आहे. बुशू आहे तो खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे. काय केलंय पहिल्यांदा आपल्याला काढायचंय को जातो हेन. सॉरी स्ट्रोक ऑर्डर त्याची व्यवस्थित काढूया. एकच मिनिट. सगळ्यात पहिल्यांदा इच नी सान देन शी गो रोकू शिची हाची क्यू जू जुईची जुनी. येते लक्षात. हा इथला पार्ट आहे ना हा खालचा तो थोडासा व्यवस्थित काढा कारण तो शिरोईचे स्ट्रोक आहेत. शिरोई. आणि सेम त्याच्यावर एक लाईन आली तर हॅकू होतो तो. हॅकू म्हणजे 100. सो अशा पद्धतीने आहे. खाई. खाई म्हणजे फ्लोअर. इकाई निखाई सांगखाई त्याच्यासाठी वापरला जातो. वाताशिवा जू इकाई नि सुंदेमास. मी जू इकाई या ठिकाणी काही वापरलाय. जू इकाई नि सुंदेमास. मी 11व्या फ्लोअर वरती राहते. सो अशा पद्धतीने तुम्ही सेंटेन्स बनवू शकता. वाकारिमाशिता का मिनासान? सोपी आहे की नाही कांजी?
लक्षात राहिलं खूप सोपी आहे. शब्द लक्षात ठेवा, कारण इथून पुढे तुम्हाला शब्दच लक्षात ठेवायचे. या काय म्हटलं होतं मी, ओ जातो आणि को जातो हे बेंक्यो करूयात. सगळ्यात पहिला बघूयात, ओ जातो हेन. कोरेवा बुशू देस. बुशू तो ते मग ताईसेत्सु देस. ओ जातो म्हणजे ज्यावेळेस तुम्ही एखादी कांजी काढता त्यावेळेस या पार्ट मध्ये जर एखादा बुशू आला म्हणजे हा बुशू, तर याला ओ जातो म्हणतात. आणि हेन कधी वापरतो, ज्यावेळेस या ठिकाणी येतात ना गोष्टी, त्यावेळेस त्याला हेन वापरलं जातं. जसं की आपण की हेन बघितला, खा हेन बघितला, त्यानंतर हेन मध्ये बरेच गोष्टी आहेत. मे हेन आहे, डोळा. सो त्याच बरोबर हा को जातो हेन आहे. को जातो हेन. म्हणजे याचं मला तुम्हाला अर्थ एकच सांगायचा आहे, की बऱ्या प्रमाणात असं होतं, जर तुम्हाला बुशू आणि त्याचा अर्थ माहिती असेल तर तुम्हाला त्या कांजीचा अर्थ रिलेट करता येतो. जसं की ओ जातो हेन जर असेल तर ती कांजी शक्यतो विलेज असेल किंवा कंट्री असेल, सिटी असेल, याच्यासाठी वापरलेली असते. आता ही पहिली कांजी जर तुम्ही बघितलत ना, तर ही मियाकोची कांजी आहे. मियाको म्हणजे काय बरं? मियाको म्हणजे सिटी. येते लक्षात? मियाको. देन ही कांजी बु एग्यो बु म्हणजे एग्यो डिपार्टमेंट याच्यासाठी वापरली जाते. बु आणि मियाको लक्षात ठेवा, कारण अशा बऱ्याच कांजी आहेत. आता पुढे मी तुम्हाला सांगणार आहे की को जातो हेन. हा को जातो हेन जो आहे ना, तर हा ज्या ज्या वेळेस एखाद्या कांजीमध्ये येतो त्यावेळेस त्याचा असा अर्थ होतो की हिल किंवा माउंट, म्हणजे एखादी गोष्ट उंचावरती असेल अशा गोष्टी जर सांगायच्या असेल किंवा मोठी एखादी गोष्ट सांगायची असेल तर त्यासाठी वापरला जातो. आणि हे जे रीडिंग आहे हे बऱ्यापैकी म्हणजे 75% तुम्ही रिलेट करू शकता. ठीक आहे. सो म्हणून तुम्हाला सांगितलं. तर जसं आपण आता हा खाई शब्द बघितला, खाईचा काय अर्थ होता विसरला नाहीयेत ना? व्हेरी गुड. खाई म्हणजे फ्लोअर साठी वापरतो की नाही, काउंटर. सो त्याच्यामध्ये पण काय आलंय, को जातो हेन आलाय. सो हाई हाई म्हणूयात आपण, को जातो हेन. नंतर बिओ इन मधला इन आहे. ओके, हॉस्पिटल असाच अर्थ होतो इन. इन सो इन बिओ इन म्हणजे हॉस्पिटल. सो तो त्याच्यासाठी सुद्धा ही कांजी वापरली जाते. सो हा बुशू वापरला जातो. सो अशा पद्धतीने आहेत. तुम्ही एकीकडे बुशू आणि प्लस बुशू रिलेटेड ज्या सगळ्या कांजी येतील ना, त्याचा सुद्धा ग्रुप करू शकता. खूप छान स्टडी आहे हा. ठीक आहे, तुम्हाला पुढे जाऊन उपयोगी पडेल. वाकारिमाशिता का मिनासान? ओ जातो तो को जातो देस ने, कोन बुशू वा मानाबिमाशिता. सोनोत्सुगी वा दान नो कांजी ओ मानाबिमाशो. दान कांजी पहा कशी काढलीये. दान एकदम सोपी आहे. आपल्याला शब्द लक्षात ठेवायचा आहे. खाईदान. खाईदान याच्यामध्ये दोन कांजी लक्षात राहणार आहे. एक खाई म्हणजे फ्लोअर आणि दान म्हणजे स्टेप्स. आता जर तुमचे फ्लोअर्स असतील तर तुम्हाला स्टेप्सचा वापर करायला लागणार ना, स्टेअर्सचा वापर करावा लागणार, म्हणजे जिन्याचा वापर करावा लागणार. म्हणून खाईदान याचा अर्थ होतो स्टेअर्स. ठीक आहे. आता खाईदान मधला दानचा अर्थ होतो स्टेप्स किंवा स्टेअर्स. आणि कांजी कशी काढतात बघूया. सगळ्यात पहिल्यांदा आहे इची. नी एकदम सिंपल, त्याला जॉईन करा त्या ठिकाणी. सान, शी आणि गो एवढा पार्ट काढायचा आणि त्याच्या पुढे रोकू, शिची, हची आणि क्यू. ठीक आहे. सो अशा पद्धतीने ही कांजी काढायची आहे आणि प्रॅक्टिस करा. कांजी जर तुम्ही हाताने काढलीत ना तर तुमच्या लक्षात राहायला खूप इझी जाईल. त्यामुळे ऍटलिस्ट तुम्ही 2 ते 3 वेळा कांजीचं स्टडी करताना कांजी काढायची. आणि या ठिकाणी मी तुम्हाला एक सांगेल की थोडीशी आपण वेगळी भाषा शिकतोय. माझ्या स्वतःचा एक एक्सपिरियन्स असा आहे की ज्यावेळेस तुम्ही स्टडी कराल त्यावेळेस तुमच्याकडे जर स्लेट असेल ना, स्लेट पाटी, तर ती खूप म्हणजे तुम्हाला मदत करते. म्हणजे लिटरली तुम्ही कांजीचा स्टडी करत असताना पाटीवरती लिहा आणि पुसू शकता ना तुम्ही. आता ते तशा सुद्धा पाट्या आल्यात नवीन, त्या सुद्धा वापरू शकता. किंवा जुन्या ज्या खापराच्या वगैरे पाट्या आहेत त्या सुद्धा तुम्ही यूज करू शकता. कांजीचा स्टडी करण्यासाठी पाटीवरती करा. वहीवरती केलं तरी पण चालेल. रफ वह्या ज्या असतात ना त्याच्यावरती प्रॅक्टिस करायची. पण पाटीवर आपण कसंही मोठ्या अक्षरात लिहू शकतो की नाही, सेम तसंच तुम्ही इथे करा. येते लक्षात सगळ्यांच्या? सो कांजी वाकारी मास्ता ने खाईदान. खाईदान नोबोरी शो म्हणजेच काय, जिना
चढूयात. खाईदान दे इकिमाशो, जिन्याने जाऊयात. सुगी नो कांजी वा हाको नो कांजी देस. हाको. どういう意味ですか？箱。बॉक्स ですよね。箱、बॉक्स. ओके. सो कांजीचा कोतोबा खूप महत्वाचा आहे. ओनियोमी वा नाही देस. इमी वा बॉक्स. ゴミ箱。ゴミというのはどういう意味ですか？ゴミ。ガーベージですね。ゴミ、トラッシュとかガーベージ。だから、ゴミ箱というのはトラッシュボックス。असतो की नाही सगळ्यांच्या घरामध्ये कचऱ्याचा डब्बा त्याला म्हणतात गोमी बाको. कांजी कशी काढायची पहा एकदम सोपी आहे. थाके गानबुरी काढलेत वर हे थाके काढलेत. थाके म्हणजे बांबू. ओके. बांबूची जर कांजी तुम्ही बघितली तर ती अशी आहे. थाके म्हणजे बांबू. सो त्याला मी जी काही केलंय आणि त्याला म्हणतात थाके गांबुरी. ओके. कांजीचा पण एकदम कांजी बरोबर बुशूंचा सुद्धा छान स्टडी होतोय तुमचा. सो कांजी वा दो यू फुनी खाकीमास का? इची नि सान शी गो roku. これは竹頑張り。その後は、きと木の漢字ですね。きはこういう風に書きますね。その後は木です。だから、この漢字は箱。箱の漢字です。箱というのは box。箱に何が入っているんですか？ box मध्ये काय आहे? その後はどんな感じでしょう？それは危ないの漢字です。危ない。काय? 危ない。म्हणजे हा शब्द तुम्ही ऐकलाय बऱ्याच वेळा. 危ない म्हणजे डेंजर. खूप डेंजरस नाही. ठीक आहे. 危ない. आणि याला काय वापरलं जातं? की. हा त्याचा ओनियोमी आहे. 危ないआणि की. कांजी बघूनच असं वाटतंय आबुनाईची कांजी आहे म्हणजे डेंजरची कांजी आहे. कांजीचे शब्दार्थ खूप महत्वाचे आहेत. पहिला आहे किकेन. किकेन. किकेन मधला हा जो केन आहे ना तो सुद्धा आपण बेंक्यो करणार आहे. म्हणजे दोन कांजी लक्षात राहतील तुमच्या. ठीक आहे. आपण काय करतोय? इस से की निचिओ. काय म्हटलं मी? इस से की निचिओ म्हणजे एका दगडात दोन पक्षी मारतोय. आपण एक शब्द केला की दोन कांजी लक्षात ठेवतोय. वाकारिमाशिता का मिनासान? ओमशिरोई देसु यो ने. सो पहिली कांजी आहे पहिली कांजी आहे आबुनाई. ओबो एरू आठवलेलं मला एकदम. सो आबुनाई. आबुनाई म्हणजे काय? डेंजरस नाही. त्याच्या पुढची जी कांजी आहे केन त्याचाही अर्थ तसाच होतो की डेंजर. म्हणून दोन कांजी एकत्र येऊन डेंजर हा शब्द तयार झालाय. त्याला म्हणतात किकेन. किकेन देस. आबुनाई देस म्हणजे खूप डेंजर आहे असं म्हणतो ना त्यावेळेस किकेन देस असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता. ठीक आहे. थोडासा वरच्या लेवलचा शब्द. हा इथला जो आहे ना सेंटेन्स हे कोण वाचेल बरं? हा वाचा बरं. हा सुकोशी बाकारिनो. सुकोशी बाकारिनो असं वाचा. गाकुमोन. गाकुमोन म्हणजे लर्निंग. आणि सुकोशी बाकारिनो म्हणजे काय की लिटिल. लिटिल लर्निंग असं म्हणू शकता तुम्ही. किकेन्ना मोनो देस. तो ते मग ताईसेत्सु देस. तुम्ही कुठेतरी लावू शकता ही फ्रेज. काय काय सांगितलं त्यांनी? सुकोशी बाकारी नो गाकुमोन वा किकेन्ना मोन देस. म्हणजे त्यांनी सांगितलंय की अ लिटिल लर्निंग इज अ डेंजरस थिंग. जर तुम्ही थोडंसंच काहीतरी शिकला ना तर ते खूप डेंजर आहे. कारण तुम्ही दुसऱ्यांना एक्सप्लेन करताना तुमच्याकडे सुद्धा प्रॉपर नॉलेज नाहीये आणि तुम्ही त्या बेसवरती दुसऱ्यांना सांगता. तुम्हाला स्वतःला प्रॉपर नॉलेज येण्यासाठी तुम्हाला ते परफेक्ट शिकायला पाहिजे. येते लक्षात? सो काय म्हणतात त्याला जपानी भाषेमध्ये? हा सुकोशी बाकारी नो गाकुमोन वा किकेन्ना मोनो देस. तुम्ही दुसऱ्यांना म्हणताना काय सांगू शकता? सुकोशी बाकारी नो गाकुमोन वा किकेन्ना मोनो देस यो. ठीक आहे. मुलांना सांगू शकता जर तुमची मुलं असतील आणि ते थोडंसंच काहीतरी शिकण्याच्या मागे लागले असतील. नाही मी हा कोर्स करतो तो करतो. सो तर त्यांना हे परफेक्ट सांगा. एखादी गोष्ट शिकायला घेतल्यानंतर त्याच्यामध्ये पहिलं मास्टर व्हा. ठीक आहे. तरच ती स्किल आपल्यामध्ये येतात ना. ओके. सो छान फ्रेज आहे. मस्त लावा घरामध्ये. आणि अजून एक खूप छान फ्रेज आहे की नाराऊ योरी नारेरू म्हणजे जेवढं तुम्ही शिकाल तेवढं शिकाल.
नाराऊ योरी नारेरू. येते लक्षात? सो कांजी काढूयात आपण. खूप कोतोवाझा झाले. कांजी कशी काढायची पहा. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हा आता मागचा कू काढून घ्यायचा आहे. ओके. देन त्याच्यानंतर काय केलंय, हीच कांजी, हा इथला स्ट्रोक काढायचा. त्यानंतर हा स्ट्रोक काढून अशा पद्धतीने कंप्लीट करायचंय. येते लक्षात? सिंपल आहे कांजी, काढून बघा. तो ते मुखांतान देस आबुनाई सुकोशी बाकारी नो गाकू मोनवा किकेन ना मोनो देस की केन. लक्षात ठेवा, म्हणजेच डेंजर. पुढे कांजी बघूयात, म्हणजे किकेन मधला केन बघूयात, सोबती बघूयात आपण. सो चुगिनो कांजी वा केन नो कांजी देस. आबुनाई नो कांजी ओ मानाबी माशिता यो ने. जा केन नो कांजी ओ मानाबी माशो. कुनयोमी वा नाई देस. इमी वा डेंजर तका प्लेस तका इन्शुरन्स मो आरिमासु. होकेन कोतोबा बघूयात. होकेन म्हणजे इन्शुरन्स. ठीक आहे. होकेन म्हणजे इन्शुरन्स. शब्द ऐकला असेल तुम्ही. कांजी कशी काढतात, हा कुठला पार्ट आहे सांगा बरं. दोन ना बुशी देस का. कोझातो हेन देस ने. तादाशी देस. कोझातो हेन. इच नी सान. ओके. त्याच्यानंतर आपल्याला छप्पर काढायचंय. त्यानंतर हे स्ट्रोक. व्हेरी गुड. कोरेबा केन. केन देस. एक सेंटेन्स आहे, ते लक्षात ठेव. कोण वाचेल बरं. व्हेरी गुड. मांगा इची. ओके. मांगा इची नो तोकी नो तामे नी होकेन नि वा हाइते ओइता होगा ई देस यो. काय सांगितलंय सेंटेन्स, खूप महत्वाचं आहे. मांगा इची नो तामे नी म्हणजे जर काही झालं तर. आपण असं म्हणतो ना, जस्ट इन केस, तर त्यासाठी वापरला जातो मांगा इची. लक्षात ठेवा. मांगा इची नो तोकी नो तामेनी किंवा मांगा इची नो तामेनी होकेन नि वा हाइते ओइता होगा ई देस यो. म्हणजे जर काही झालंच, ओके, तर त्यावेळेस आपल्याला काय, इन्शुरन्स मध्ये आपण असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे आपला होकेन काढलेला असणं खूप गरजेचं आहे. आपण काढतो की नाही, म्हणजे मला काही भविष्यामध्ये होईल त्या अगोदर आपण पॉलिसी काढून ठेवतो. सो त्याच्यासाठी हे सेंटेन्स आहे. होकेन म्हणजे पॉलिसी. येते लक्षात? लक्षात ठेवा. होकेन आणि किकेन हे दोन शब्द. पुढचा आहे सुतेरू. ही कांजी खूप इम्पॉर्टंट आहे. सुतेरू, त्याला ना ओनियोमी नाहीये. सो सुतेरू म्हणजे थ्रो करणे, फेकून देणे. कचरा फेकून देतो की नाही आपण, गोमी ओ सुतेते कुदासाय म्हणजे कचरा टाकून द्या. येते लक्षात? सो याचा अर्थ, सॉरी, सुतेरू म्हणजे थ्रो अवे, आणि कोतोबा पण तसं आहे. कोकोनी गोमी ओ सुतेरू ना. हा ना कशासाठी वापरतो, प्रोहिबिट करतो की नाही आपण, ऑर्डर देतो, इथं फेकू नको, ताबेरू ना, खाऊ नको, नोमू ना, नो म्हणजे पिऊ नको. ठीक आहे. सो त्याच पद्धतीने कोकोनी गोमी ओ सुतेरू ना म्हणजे या ठिकाणी गोमी टाकू नको असा अर्थ होतो. सो टाकण्यासाठी ते लागतो की नाही, म्हणून ते हेन. ओके. हाताशिवाय होत नाहीये. त्यानंतर आपण खशिरा काढूया. चुची आणि कुची काढायची. सो सुतेरू. सुतेरू म्हणजे थ्रो करणे. कोकोनी गोमिओ सुतेरुना किंवा सुते तेवा इकेमासेन. येते लक्षात? समजल्या का कांजी एकदम व्यवस्थित? सिंपल आहेत ना? व्हेरी गुड. रेन्शू शिमाशो. रेन्शू सुरुमाय नी एक आवडती कांजी सांगायची आजच्या लेसन मधली. क्यो न जुग्यो न नाका दे तो ते मोस्की नी नात्ता कांजी वा दोन ना कांजी देस का. आबुनाई. आबुनाई नो कांजी देस का. नी सान.これですね。し、ご、6、7。そうですね。危ない。危ない。この漢字ともう一つの漢字が来たら危険という言葉になりますよね。じゃあ、この漢字はどういうふうに書きますか。危険。覚えますか。じゃあ、こういうふうにですね。あ、講座と編ですね。講座と編はこういうふうに書きます。1、2、3、4、5、6、7、8、9、10、11。危険。
というのは危ないという意味です。その後はどんな感じですか？捨てるの漢字ですね。捨てる。漢字चा असा स्टडी करायचा आहे सगळ्यांनी. ओबोयते ओयते कुदासाय, सुतेरू. अजून कुणी नाही सांगितलं? 3च कांजी झाल्यात फक्त. हा, भरपूर कांजी अशा होत्या की ज्या कोणत्या तरी कांजी बरोबर आल्या तरच त्याला एमी आहे. ठीक आहे, जसं खाईदान. खाईदानची कांजी काय केलंय? व्हेरी गुड. आणि नंतर शिरोईचे स्ट्रोक. खाईदान. आणि दानची कांजी पण लक्षात आहे. ठीक आहे, व्हेरी गुड. खूप छान, मस्त. असाच स्टडी करा. खाईदान. その後は、じゃあ、今日は5漢字だけ覚えましたか？他の漢字は覚えておいてください。練習しましょう。よく頑張りました、皆さん。一つの言葉を学びましょう。漢字が全部覚えるまで勉強してください。सगळ्या कांजी जोपर्यंत आठवत नाहीये तोपर्यंत नेहमी व्हिडिओ बघत राहा. आता आपण स्टडी केला त्यावेळेस फक्त 5 कांजी आठवल्या, बट उरलेल्या कांजी राहिल्यात. सो त्या कोणत्या कांजी आहेत त्याच्यासाठी सारखा सारखा स्टडी करा आणि या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक 5 लेसन नंतर आपण टेस्ट घेणार आहोत. गांबाते कुदासाय मिनासान आणि कशित्सुमन आत्तारा जे ही मेसेज शिते कुदासाय. जा, माता आईमाशो. बाय बाय.